श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 346. दादोस रागावण्या प्रसंगी महादायसाचे सात्वन. एके दिवशी सारंग पंडितांनी सर्वज्ञांना उपारासाठी विनंती केली. सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली. सर्वज्ञांचा दुपारचा पूजा वसर झाला. मग सारंग पंडित सर्वज्ञांना बोलवायला आले. सर्वज्ञ भक्तजनासहित सारंग पंडिताच्या आवाराकडे गेले. सोबत दादोस होते. सर्वज्ञ रामनाथाच्या देवळात आले. तेथील सभा मंडपात बसले. सर्वज्ञ म्हणाले, पांडेया, तयारी झाली की नाही ते पाहून या. सारंग पंडित पाहायला गेले. सर्वज्ञांचे श्रीचरण धुळीने भरलेले होते. ते उन्हाळ्याचे ज्येष्ठ महिन्याचे दिवस होते. महादायसा देवळात गेल्या. गळती भरली होती, ती आणली. सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले, चरणोदक घेतले. यावर सर्वज्ञ म्हणाले, स्नेहाच्या ठाई उचित स्फुरे, स्नेहाचा कांजी जाणवे. ते दादोस याच्या मनाला रुचले नाही. नंतर सारंग पंडित आले. मग सर्वज्ञ भक्तजनासहित वाड्यात गेले. सर्वज्ञांना पूजा वसर झाला. चांगला उपार तयार केलेला होता. त्यांनी ताट केले. मग सर्व भक्तजनासहित सर्वज्ञांचे जेवण झाले. गुन्हा केला, विडा घेतला. भक्तजनांना पान विडे दिले. मग सर्वज्ञ परत मठाकडे निघाले. एक वाट गणपत मठाकडे जाणारी, एक वाट पिंपळ मठाकडे जाणारी. तेथपर्यंत दादोस सर्वज्ञांसोबत आले. तेथून ते पिंपळ मठाकडे निघून गेले. सर्वज्ञ गणपत मठाकडे गेले. महादायसा सर्वज्ञांसोबत आल्या. सर्वज्ञ आसनावर बसलेले होते. झोपायची वेळ झाली हे जाणून महादायसाने दंडोते घातले. श्रीचरणा लागल्या. मग दादोसांकडे पिंपळ मठात आल्या. तेव्हा दादोस बसलेले होते. दादोसाने विचारले, रूपे, तुम्ही स्नान केले? स्नान कशासाठी दादो? मगाशी तुम्ही गुरुवाचे पाणी प्यायला ना म्हणून महादायसा म्हणाल्या. पण ते कसे काय गुरुवाचे पाणी? मी तर सर्वज्ञांचे चरणोदक प्याली. दादोस म्हणाले, चरणोदक सर्वज्ञांचे होते, परंतु पाणी तर गुरुवाचेच की. गुरुवाचे पाणी जर असते तर सर्वज्ञांनी मला मनाई केली असती ना. सर्वज्ञ कशासाठी मनाई करतील? सर्वज्ञांचे काय अडले आहे? जीव स्वर्गात गेले काय आणि नरकात गेले काय? महादायसा म्हणाल्या. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.